चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वात निलेश साबळे नसणार आहेत। त्यांच्या जागी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आता अभिनेता अभिजित खांडेकर करतील। मात्र या बातमीवरून राशीचक्रकार शरद उपाध्यांनी निलेश साबळेंच्या वर्तणुकीवर पोस्ट लिहित नाराजी वर्तवली। गर्विष्ठ माणसाचं अधपतन होतं असंही शरद उपाध्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले। चला हवा येऊ द्याच्या कार्यक्रमात उपाध्यांनी स्वतःला आलेला अनुभव सोशल मीडियावर लिहिला आणि यावर अद्याप निलेश साबळे यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। आदरणीय निलेशजी साबळे आपल्याला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू मिळून त्या जागी अभिजित खांडेकरांना आणल्याची बातमी पेपरमध्ये वाचली। वाईट वाटलं पण आश्चर्य नाही। मला तुम्ही एकदा कार्यक्रमात बोलावलं होतं। मी 11ला पोहोचलो पण 3 पर्यंत त्या रूममध्ये कोणीच फिरकलं नाही। निलेश, तुम्ही इतर कलावंतांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारित होतात, पण माझ्या रूममध्ये डोकावलात ते थेट 4 वाजता। स्माइलही न देता स्टेजवर गेलात। इतरांचे शूटिंग खूप वेळ केलं, पण मला 6 वाजता बोलावून घाईघाईत 15 मिनिटात आटोपलं। एडिटिंगमध्ये ही माझी उत्तरं गाळली। बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्यानं काही सल्ले दिले, पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती। दुसऱ्यांबद्दल आदर ठेवायचा असतो, पण तुम्ही बेपर्वा होतात। त्याच वेळी मला वाटले की गर्विष्ठ माणसाचं अधपतन होतं। एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो। अभिजित खांडेकर ही धुरा चांगली सांभाळतील। मला त्यांचा सहवास मिळाला आहे। आपण अनुभवी आहात, त्यांना मार्गदर्शन करा। इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामानं दूर करा। आपल्याला ईश्वराची साथ लाभो हीच विनंती।